नागपूरसह संपूर्ण विदर्भामध्ये कडाक्याचं ऊन आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका आहे. यवतमाळमध्ये एका लहान मुलाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत आहेत नागपूर मेडिकलचे सुपरिटेंडंट आणि मध्य भारतातील एक प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अविनाश गावंडे सर. ऊन फार आहे, लहान मुलांसाठी उष्माघाताचा धोका आहे, मोठ्यांसाठी पण लहान मुलांची जास्त काळजी घ्यावी लागते. काय सल्ला देणार तुम्ही? नागपूरचा आणि नागपूरच्या लगतचा उन्हाळा तर सगळ्यांनी बघितलंच आहे आणि मागच्या 25 तारखेपर्यंत 9 तपा असल्यामुळे टेम्परेचर जास्त वाढत आहे. आणि या काळात जर कोणी सर्वात जास्त अफेक्ट होत असेल तर लहान मुलं आणि म्हातारे माणसं, म्हणजे एक्स्ट्रीम्स ऑफ एजेस. कारण लहान मुलांची जे तापमान कंट्रोल करण्याची जे शक्ती असते ती तयार व्हायची असते आणि म्हाताऱ्या माणसाची जी कंट्रोल सिस्टीम आहे ती सिस्टीम एक वीक झालेली असते. त्याच्यामुळे हे दोन लोक या टेम्परेचरला त्यांना कंट्रोल करू शकत नाही. त्याच्यामुळे ही स्ट्रोक हे होण्याचे जास्त चान्सेस असतात. आणि या काळात म्हणून म्हणजे इव्हन मी तर म्हणेल सकाळी 8 ते संध्याकाळी 5-6 पर्यंत या दोन एवढंच नव्हे तर मध्यम वयीन लोकांनासुद्धा बाहेर जाऊ नये आणि यांनी इंडोर काम करायला पाहिजे. आणि जास्तीत जास्त जेवढं लिक्विड डाएट घेता येईल, मी तर म्हणेल सगळ्यांनी बाहेर जायचंच काम पडलं तर सुती कपडे वापरणं आवश्यक आहे, ढिले कपडे वापरणे आवश्यक आहे. त्यांचा कलरसुद्धा डार्क राहायला नको, व्हाईट असला तर सर्वात चांगला आहे. टोपी किंवा कानटोपरं ज्याला आपण म्हणतो ते वापरायला पाहिजे. आणि सोबत पाणी किंवा शक्य जर असेल तर निंबू साखर मीठ पाणी सोबत आणि नेहमी रेग्युलर ते घेणं, तर ही स्ट्रोक होण्याचे चान्सेस कमी राहतात. लहान मुलांमध्ये हीट स्ट्रोकचे लक्षणं काय आहे, तात्काळ उपाय त्यांनी काय करायला पाहिजे? लहान मुलांमध्ये एकदा टेम्परेचर खूप जास्त वाढणे, त्यांना उलट्या सुरू होणे, त्यांना हगवण सुरू होणे आणि निस्तेज पडणं, घाम जास्त येणं, हे सगळे लहान मुलांचे हीट स्ट्रोकचे लक्षण आहे. उपाय काय करायचं अशा वेळेस, काय काळजी घ्यायची पालकांनी? सर्वात महत्त्वाचं तर बाहेर जाऊ द्यायचं नाही, पण जर काही लक्षणे दिसले तर त्याला थंड्या पाण्याने पुसून काढणं. म्हणजे टेम्परेचर जेवढं लवकर कमी करता येईल. या काळात कधी कधी औषधी पण जास्त काम नाही करत. औषधीसोबतच त्याचं टेम्परेचर कसं कमी करता येईल, जे शक्य असेल कोणाच्याकडे आईस पॅक जर असेल तर आईस पॅक, ॲक्झिला म्हणजे बगलेत आईस पॅक ठेवायचे, म्हणजे जिथं मोड असते त्या ठिकाणी आईस पॅक ठेवायचे. थंड पाण्याने पूर्ण शरीर धुवून द्यायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना लिक्विड जेवढं जास्त देता येईल, लिक्विड डाएट जेवढं जास्त देता येईल ते सर्वात महत्त्वाचं राहील. खूप खूप धन्यवाद. नक्कीच काळजी घेणं गरजेचं आहे. प्रत्येक पालकांनी काळजी घ्यावं असं आवाहन बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अविनाश गावंडे यांनी केलं आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.